नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. माझ्या समवेत जत येथील बालविद्या मंदिर शाळेतील इयत्ता 4थीतील विद्यार्थिनी भक्ती अमित क्षीरसागर ही माझ्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहे. कालच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती अगदी थाटामाटामध्ये संपूर्ण देशभरामध्ये साजरी झाली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं भक्ती अमित क्षीरसागर ही छोटीशी मुलगी माझ्या समवेत आहे. या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयी ती मनोगत व्यक्त करणार आहे. आपण TV1 मराठीच्या सर्व प्रेक्षकांना आपण तिचं मनोगत या ठिकाणी आपण दाखवणार आहोत. नमस्कार मित्रांनो, उठा कर तलवार जब घोड़े पर सवार तो झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. माहेश्वरी तो भरला दरबार, भरला दरबार. अहिल्या करते कारभार, अहिल्या करते कारभार. माहेश्वरी तो भरला दरबार, भरला दरबार. अहिल्या करते कारभार, अहिल्या करते कारभार. खंडेरावच माघारी अहिल्या सत्ती नाही गेली. मल्हार रावणीच सुनला लेखाची वजा गाजली. ढाल बांधून या पाठीला रण मैदानात आली. होळकर साईची जणू वीज कडाडली. घोड्यावरती होऊन स्वार, होऊन स्वार. अहिल्या करते कारभार, अहिल्या करते कारभार. माहेश्वरीत भरला दरबार, भरला दरबार. अहिल्या करते कारभार, अहिल्या करते कारभार. पिढ पिढ्यांचा हवावर बदनाम होते नार. बर नरकांचा वार नव्हता बायांना आधार. जीवावर बेतलेली गुंडांची प्रथा फार. तोंड बांधून दिला होता बुक्यांचा मार. बायांची फौज केली तयार, तयार केली तयार. अहिल्या करते कारभार, अहिल्या करते कारभार. माहेश्वरीत भरला दरबार, भरला दरबार. अहिल्या करते कारभार, अहिल्या करते कारभार. देशोदेशीचे विणकर बसवले माहेश्वरीत. निरनिराळ्या वस्त्रांची बनली उद्योग नगरी. भरभराटीत भरली होळकरची तिजोरी. माहेश्वरीत सुंदर साड्यांची कारागिरी. वाढविला विलिम व्यापार, व्यापार विलिम व्यापार. अहिल्या करते कारभार, अहिल्या करते कारभार. लय खमखातीचा न्याय फटल खोट्यांचा पाय. सत्य कौंटाळून नवराश झाली रयतेची माया. हक्क घेतला समान नाही केला अन्याय. लय मापात केलं पाप नाही घेतली कुणाची हाय. घोंगडीवरती भरली सदार, भरली सदार. अहिल्या करते कारभार, अहिल्या करते कारभार. संस्थानाच्या वेशी वलांडल्या त्या देवीनं. 12 ज्योतिर्लिंग उधारल्या त्या देवीनं. 52 शक्तीपीठ साकारली त्या देवीनं. हट मंदिरे धर्मशाळा उभा केली त्या देवीनं. हट रस्ते पर्व विहिरी बांधल्या त्या देवीनं. महादेवाची भक्ती अपार, भक्ती अपार. अहिल्या करते कारभार, अहिल्या करते कारभार. माहेश्वरीत भरला दरबार, भरला दरबार. अहिल्या करते कारभार, अहिल्या करते कारभार. बिंदास मुस्कुराओ क्या गम है, जिंदगी में टेंशन किसी को कम है. बिंदास मुस्कुराओ क्या गम है, जिंदगी में टेंशन किसी को कम है. अच्छा या बुरा तो केवल ब्रह्म ही है. जिंदगी का नाम ही कभी खुशी कभी गम है. मित्रांनो, कळलं का? मित्रांनो, माझ्या बोलण्यामुळे तुम्हाला माझ्या भाषणाचा अर्थ कळलाच असेल की. अहो, अगदी बरोबर ओळखलं तुम्ही. सन्माननीय व्यासपीठ आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो व तुमच्या सर्वजणांचे मी भक्ती क्षीरसागर तुमची ऋणी आहे. आजच्या दिनी माझे गुरुजन, माझ्या शाळेचे मुख्याध्यापका कंसे मॅडम
तसेच सर्व शिक्षक वृंद, माळी मॅडम, माझे प्रथम दैवक, आजचे गुरु तथा मुख्य मार्गदर्शक माझी मम्मी सौ अश्विनी क्षीरसागर. नमस्कार मित्रांनो, मी भक्ती क्षीरसागर, मुक्काम जत, तालुका जत, जिल्हा सांगली येथील रहिवासी असून मी जत मध्ये बाल विद्या मंदिर मध्ये इयत्ता 3री ब मध्ये शिकणारी विद्यार्थिनी आहे. मित्रांनो राण्या असंख्य झाल्या जगात, राण्या असंख्य झाल्या जगात, पण पुण्यश्लोक कोणीही नाही, पण पुण्यश्लोक कोणीही नाही. गर्वजीचा आहे या मराठी हृदयाला, गर्वजीचा आहे या मराठी हृदयाला, एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकर झाली, एकच ती महाराणी अहिल्यादेवी होळकर झाली. नमस्कार मित्रांनो, सर्वांना अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. त्यागालाही लाज वाटावी इतका महान त्याग तुझा, तुझ्या त्यागाने जागा झाला आम्हा लेकराचा अभिमान. बलात्कार भोंदू बाबा, विनाकारण पॉलिटिक्स, खोटी आश्वास घेऊन पैसा लुटणे, अरे बाप रे बाप, मला तरी विश्वासच बसत नाही. मित्रांनो तुमचा तरी या गोष्टीवर विश्वास आहे का? तर सर्वजण आई बापांवर विश्वास ठेवायचं कमी केलात ना, मग विश्वास ठेवायचाच कुणावर? तर पर्याय सत्ता तयार करतात बाबा लोक, आणि अशा लोकांच्या जाळ्यामध्ये बळी पडतात. प्रवृत्ती वाढीस लागली आहे, मग आता बोलणं पण गरजेचं आहे ना. बघा 3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होत आहे, मग आपण काय डोळं झाकून बसायचं का? नाही बाबा, मी बोलते चपता. अशा लोकांबद्दल माहित पण पाहिजे ना तुम्हाला. आपण भावनिक होऊन विचार करतो की एक आणि होत एक. अशोक खरात सारख्या भोंदू बाबांनी अध्यात्मिकेचा खोटा आधार घेऊन महिलांवर अत्याचार केला आणि त्यांची फसवणूक केली. मग सांगा आता तुम्ही, अशोक खरातचा डायरेक्ट भोंदू बाबाच झाला की? अरे बाप रे बाप, आलत्या पलत्या पलट्यात पलट्याच पलट्या कसा आला भोंदू बाबा? अरे बाप रे बाप, खरात बाबांनी किती लोकांना पंचतीर्थ पाजलं काय माहित. त्यामधल्या अतिशानी मंत्री, हिरो हिरोईन, सेलिब्रिटी लोक गेले त्यांना भेटायला. मित्रांनो मग सांगा, त्यांनी पंचतीर्थ पेलं नसेल का? मला याच्याबद्दल काही सुद्धा कल्पना नव्हती, मला सोशल मीडियावर कळलं बघा. पण एवढ्यातच त्यांची स्टोरी बाहेर पडली म्हणून बरं, नाहीतरी महाराष्ट्रभर पंचतीर्थ पाजला असता या बाबानं. म्हणून आपण अहिल्याबाईंकडून प्रेरणा घेऊन आपण आपल्या अन्यायकरण प्रवृत्ती विरुद्ध एकत्र उभं राहिलं पाहिजे. खास करून कॉलेजमधील विद्यार्थ्यांना माझी एक विनंती आहे, प्रेम प्रकरणात विश्वास ठेवताना सावधान राहणं गरजेचं आहे. तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे, आपण सर्वजण आई बापांवर विश्वास ठेवायचा कमी केलात का? हातात मोबाईल मध्ये बॅलन्स 2 GB डाटा संपूस तर का सुट्टी द्यायची नाही, अशा शासनाचा नियम आहे वाटतं. हॅलो जागे हात का सगळी, हॅलो जागे हात का सगळी. आता मैत्री बघा आणि या सोशल मीडियावरचं प्रेम या 4 दिवसातच ठरलं बरं का. त्याच्याच वास्ता फेसबुक, सगळ्यात डेंजर इंस्टाग्राम, याच्यावर विश्वास त्यांच्यावर. या 2-4 दिवसांच्या ओळखीवर आपण आपल्या पूर्ण फॅमिलीला म्हणजेच आई वडिलांना सोडायचा डिसिजन घेतो. हो खरंच की, माझ्या आजीनं माझ्या मामाला खूप छान 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ठेवला आणि जन्म दिला आणि लहानाचं मोठं केलं. मग सांगा, त्यांच्याकडे फोन आला नसेल का? मग त्याने पण एका मुलीवर विश्वास ठेवला आणि आमचा मामा आम्हा सगळ्यांना सोडून गेला. याच्या पुढची स्टोरी मी तुम्हाला सांगणार नाही, कारण तुम्हाला माहीतच असेल की सॉरी बर का, कधी कधी विश्वासाचा घात पण होऊ शकतो. थोडं एक पाऊल मागे टाकून विचार करायला पाहिजे की बाबा, मी कोणती पण गोष्ट करताना पहिला विचार करते की माझी आजी भाजी विकताना 1-1 रुपये साठवून ती आमचं पोट भरते. हा जर का विचार माझ्या डोक्यात असेल तर मी चुकेल का? हा तुम्हा सर्वांना मला एक मेसेज द्यायचा होता. ठेवायचाच आहे विश्वास तर शिवाजी महाराज वर ठेवा. शूर मी सरदार, मला काय कुणाची
कुणाची भीती, देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती, शूर मी सरदार मला काय कुणाची भीती, देव देश आणि धर्मापायी प्राण घेतले हाती, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तानाजी, नेताजी या सर्वांनी शूरांनी आणि वीरांनी आपल्या देशासाठी आपले जीव गमावलेत आणि इथे आमचे युवक ब्लू वेल पबजी सारख्या गेम मुळे स्वतःचा जीव गमावून बसतात. डोळे असूनही आंधळ्यासारख्या वागणाऱ्या आजच्या युवा पिढीला सोशल मीडिया वरच्या मोबाईल अतिशय वापरामुळे आपल्या घराचं कधी थिएटर झाला आणि आयुष्याचं कधी सिनेमा झाला याचं काही भानच राहिलं नाही बाबा. ठेवायचाच आहे विश्वास तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर ठेवा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. अरे मित्रा, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि हे जो प्राशन करील तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे मौलिक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. जगावं कसं, अन्यायाविरुद्ध लढावं कसं, संघर्षातून घडावं कसं, वादळासमोर उभं राहावं कसं आणि शिक्षणातून स्वप्न साकार करावं कसं हे आंबेडकरांनी स्वतःच्या कृतीतून आम्हालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवले आहे. ठेवायचाच आहे विश्वास तर सावित्रीबाईंवर ठेवा. ज्योतिबा फुले यांनी 1848 रोजी शिक्षणाची सुरुवात केली. आपलीच पत्नी सावित्रीबाई फुले यांना पहिली शिक्षिका केली. मी मन घट्ट केल्याने टाकले पहिले पाऊल पुढे. रस्त्याने जाताना लोक मला शेणाच्या शिंतोड्याने मारायचे. एक माणूस समोर आला आणि म्हणतो कसा, ए बाई मागे फिर 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 मागे मागे नाहीतरी अब्रू गमावशील. असे उचलला हात दिला तिच्या थोबाडीत. हो, मी सावित्री ज्योतिबा फुलेच बोलते बर का. बाईच्या जातीला एवढा कंठ रचावा लागतो बाबा. ठेवायचाच आहे विश्वास तर अहिल्याबाईंवर ठेवा. मनगटात ताकद, तलवारी ताग होती. इंग्रजांनी दादन देण्याची जिद्द त्यांची नारी होती. होती राणी असून वेगळी जिची कानी, अशी राणी अहिल्याबाई होती. अहिल्याबाई होती. नशिबी कुणी दुसरं लिहित नसतं, ते आपल्या हातात असतं. येताना काही आणायचंच नसतं आणि जाताना काही घ्यायचंच नसतं. तर हे आयुष्य कुणासाठी जगायचं असतं तर या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अहिल्याबाई सारखं बनावं लागतं. जेव्हा जेव्हा समाजामध्ये अन्याय, अत्याचार, अधर्म वाढतो तेव्हा त्याला संपवणारी शक्ती या जगात जन्म घेते आणि तेच घडलं. 31 मे 1725 रोजी माणकोजी शिंदे आणि सुशीलबाई यांच्या पोटी धनगर कुटुंबात एक कन्या जन्माला आली. या कन्येच्या तेजाने साक्षात सूर्यही लाजला. या कन्येचं नाव अहिल्या असे ठेवण्यात आले. ही तेच महिला जिने सत्याचा मंत्र वापरून विकासाचं तंत्र हिंदुस्थानाच्या मातीत राबविला. ही तीच अहिल्या जिने चूल आणि मूल समाज व्यवस्थेला झुगारून देऊन एका हातामध्ये शास्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन तब्बल 29 वर्ष आदर्श राज्यकारभार केला. अहिल्याबाईंना लहानपणापासूनच तलवार चालवणे, भाला फेकणे, युद्ध लढणे या गोष्टीचे शिक्षण आणि परिशिक्षण दिले जात होती. हीच होती त्यांच्या महत्वाची विकासाची सुरुवात. मधुर होती जिची वाणी अशी जन्मली तत्वशानी. मधुर होती जिची वाणी अशी जन्मली तत्वशानी. गाजवला जिने दिशा दाहिजीच्या उत्तंग कार्याला. खरंच सीमाच नाही. वयाच्या 8व्या वर्षी शूर पराक्रमी सरदार मल्हारराव होळकरांचे पुत्र खंडेराव यांच्याशी त्यांचा विवाह झाला. मल्हाररावांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने अहिल्याबाईंची वाटचाल सुरू झाली. अहिल्याबाईंच्या जीवनात जर का सर्वात जास्त योगदान कुणाचं असेल तर त्यांचे सासर मल्हारराव. कारण मल्हारराव म्हणजे सामर्थ्य, मल्हारराव म्हणजे विश्वास, मल्हारराव म्हणजे पराक्रम, मल्हारराव म्हणजे अहिल्याबाईंच्या पाठीवर आयुष्यभर पडत असलेली कौतुकाची ताप. मल्हाररावांनी आपल्या 8 वर्षाच्या सुनेला शिकवलं युद्ध कसं लढायचं. युद्ध रांगण्यात तेव्हा तोफांचा भयानक आवाज आणि निगड्या छातीनं समोर कसं जावं. अहिल्याबाईंचे पती खंडेराव हे देखील एक पराक्रमी योद्धा होते. 1754 मध्ये त्यांना कुबेराच्या लढाईत वीरमरण आले. नवरा मेल्यानंतर स्त्रीला सती जाण्याची त्याकाळी प्रथा होती. परंतु मल्हाररावांच्या सांगण्यावरून अहिल्याबाई सती गेल्या नाहीत, पण सती जाण्याची जी अनिष्ट परंपरा होती ती अहिल्याबाईंनी लाथाडण्याचे काम केले. होळकरांना हे राज्य कुणाची गुलामगिरी करून मिळवलं नाही तर तलवारीच्या पाठीवर आणि मनगटाच्या जोरावर होळकरांच्या वंशजांनी हे राज्य उभे केले.
घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, अहिल्याशिवाय आर्त नाही माझ्या महाराष्ट्राच्या मातेला, अहिल्याशिवाय आर्त नाही माझ्या महाराष्ट्राच्या मातेला. आतापर्यंत सर्वात जास्त संकट कोणत्या राज्यकारावर आले असतील तर ते अहिल्याबाई होळकरांवर. अहिल्यादेवींच्या हयातीत नवरा, मुलगा, सासरा, जावई यांचं निधन झालं. राज्यकारभार पाहण्यासाठी कुणी पुरुषच उरला नाही. अशा वेळी एकटीच अहिल्याबाईंनी राज्यकारणाचा निर्णय घेतला. त्याच फायद्याचा संधी घेत राघोबा पेशवे आपली 50,000ची फौज घेऊन अहिल्याबाईंची दुरुष्टी बघा ना, त्यांनी आपल्या महिलांना राज्यातील महिलांना तलवार चालवण्याने इतर युद्धकला शिकवल्यात. भारतात महिलांची पहिली फौज तयार करणाऱ्या अहिल्याबाई होत्या आणि अहिल्याबाईच होत्या. तलवार तर सगळ्यांच्या हातात होती, अरे तलवार तर सगळ्यांच्या हातात होती, ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती, अरे ताकद तर सगळ्यांच्या मनगटात होती. अरे मित्रा, पण 7-12 उतार आणि सत्ता मिळवून देण्याचे काम फक्त आणि फक्त माझ्या अहिल्याबाईंच्या रक्तात होती, अहिल्याबाईंच्या रक्तात होती. पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेकडे मायाने हात फिरवणारी ती माझी अहिल्याबाई होती, ती माझी अहिल्याबाई होती. अरे मित्रा, सूर्यनारायण जर उगवलेच नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता. जर का अहिल्याबाई 31 मे 1725 रोजी जन्मलेच नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता, तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. परंतु फक्त तलवार हातात घेऊन चालत नाही, तर सोबत बुद्धी कौशल्यही लागतं. म्हणूनच त्यांनी राघोबा पेशव्यांचे पत्र लिहिले, मी एकटी आहे, बाय घाबरली असं समजू नको. जेव्हा तलवार जड जाईल तेव्हा आपली भेट लवकरच रणांगणात होईल. परंतु मी हरले तरी मला कोणी नाव ठेवणार नाही. परंतु तुम्ही जर हरलात तर जग तुम्हाला नाव ठेवेल की तुम्ही एका महिलेकडून हरलात. राघोबा पेशवे यांनी महागार पत्करली. शत्रूला रणात पराभूत करण्याआधी मनात पराभूत करायचं असतं, कारण मनात पराभूत केलेला शत्रू रणात उभाच राहू शकत नाही. हे मानवशास्त्र त्यांना अवगत होते. सत्ता म्हणजे सेवा आहे हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं. डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकात पंडित नेहरू यांनी त्यांचे विशेष कौतुक केलं. सर जॉन मल्कम सारख्या इंग्रज अधिकाऱ्याने भारताच्या इतिहासातील तेजस्वी स्त्रीरत्न म्हटले आहे. डोक्यावरचा पदर पडला नाही, पती निधनानंतर खंबीर अहिल्याबाई सर्वांसमोर उभी राहिली. एकदा मालेरावाचा रथ दंदूरमधून जात होता तेव्हा त्यांच्या रथासमोर एक लहानसं वासरू आलं. मालेरावाचा रथ त्या वासरूवरून गेला आणि त्या वासराचं जागीच निधन झालं. जवळ असलेली गाय त्या वासरासमोर येऊन उभी राहिली. तेवढ्यात अहिल्याबाईंचा रथ तिथून चालला होता. त्यांनी गायला आणि वासरूला बघितलं तेव्हा कळलं की ते वासरू मेलं आहे. तेव्हा लगेच मालोजीरावाच्या पत्नीला विचारलं की एखाद्या आई समोर मूल मारलं तर त्याची शिक्षा काय असावी, तर उत्तर आलं मृत्यूदंड. तेव्हा लगेच अहिल्याबाईंनी न्यायाच्या नात्याने मालोजीरावाला शिक्षा द्यायचा आदेश दिला. तेव्हा कोणताही सरदार रथ चालवायला तयार होईना. तेव्हा स्वतः अहिल्याबाई रथावर बसल्या आणि ती गाय रथासमोर येऊन उभा राहिली आणि ती गाय हलीना सुद्धा. तेव्हा मंत्री राणीला म्हणाले, गाईला सुद्धा कोणत्या आईच्या मुलाला मारू नये असं वाटत असेल, गाईला सुद्धा मालोजीरावांना मारू नये असं गाई तुमच्या समोर मायेच्या शृंगात आहे. पण अहिल्याबाई मुलाला स्वतः फाशीची सजा दिली आणि ती जागा ताडा बाजार म्हणून ओळखली जाते. अहिल्याबाई हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. हे त्यांनी नेतृत्व खरपणा आणि समाजनिष्ठ शिकण्यासारखी आहे. कशी होती माणुसकी, कसे होते निर्णय, कसा होता विचार, त्या काळी कशी होती न्याय. आणि आपण बघा समोरचा जरा गोड बोला की आपण आई वडिलांना पण विसरतो. हा इतिहास होता अहिल्याबाईंच्या पराक्रमाचा, हा इतिहास होता अहिल्याबाईंच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा. हेच तेजस्वी रत्न 1395 मध्ये आनंदात विलीन झाले. फक्त
गर्व नव्हे तर विचाराचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे. म्हणून म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. बरोबर ना मित्रांनो, मला इथं बोलण्याचा अधिकार दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही पण शांतचित्तेने ऐकून घेतलं याचे पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद. माझ्या तोंडातून चुकीचे वाक्य आले तर मला क्षमा करा. अहिल्याबाई होळकर अमर रहे, अमर रहे. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.